मनसेचे नेते अविनाश जाधव सुद्धा आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अविनाश जी, बदलापूरमध्ये आपण पाहतोय काय सध्या प्रकरण आहे? 4 वर्षांच्या 2 चिमुकल्या मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले आहेत। खरं तर या अशा मानसिक रुग्णांवर मला असं वाटतं की इन्काउंटरच केलं पाहिजे या सगळ्यांचं। आमच्या एवढीशा लहान मुलींवर हात टाकायची यांना विचार तरी कसा येतो? मला असं वाटतं की अशा सगळ्यांचं इन्काउंटर केलं पाहिजे। खरं तर ही मला वाटतं कायदा सुव्यवस्था हा प्रश्न या देशात उरलाय की नाही हा पहिला प्रश्न आहे। आज कोलकाता ज्या पद्धतीने पेटलंय आणि असं पेटलेलं असताना ही लोक हिंमत कशी करू शकतात? तिथे एका डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि आता आपल्या बदलापूर सारख्या शहरात 2-4 वर्षांच्या मुलींवर जर अशा प्रकारची घटना घडत असेल, मला वाटतं कायदा सुव्यवस्थेने स्वतःकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। अशी हिंमत ह्याच्या पुढे होऊ नये याच्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत। यांच्या ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकवर चालून 1 वर्षाच्या आत या सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आमची मागणी आहे। म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतोय की ज्या मॉबचं जे आहे की फाशीची शिक्षा याचं तुम्ही समर्थन करताय। आता 4 वर्षाच्या पुरीला काय वाटलं असेल एकदा विचार करून बघा। आणि अशी मानसिकता जर आपण मोकाट सोडली तर मला असं वाटतं की आपल्या मुली नाही सेफ नाही आहेत। म्हणजे जर हा 4 वर्षाच्या मुलीवर एवढा वाईट विचार करू शकतो तर आपल्याकडनं हजारो मुली रोज शाळेत जातात। याच्यावर कोणी तुटून पडेल? एक मला वाटतं की ह्या देशात एक असं उदाहरण घडवून द्यावं लागेल की आमच्या देशातल्या चिमुकलींवर किंवा कुठल्याही मुलीवर हात टाकताना एखाद्या आरोपीने 100 वेळा विचार करायला पाहिजे। धन्यवाद अविनाश जी, आपण साम टीव्ही सोबत आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केली। अविनाश जाधव यांनी सांगितले की इन्काउंटर करायला हवं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।